अजित पवार गटातील दोन आमदार सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. एक आहेत निलेश लंके आणि दुसरे मावळ विधानसभेचे सुनील शेळके. त्यातले सुनील शेळके आता आपल्यासोबत आहेत. अण्णा, खरं तर एकीकडं निलेश लंके यांची चर्चा आहे की ते शरद पवार गटात प्रवेश करतील आणि दुसरीकडं आम्ही बघितलं की स्वतः शरद पवार साहेबांनी तुम्हाला तंबी दिलेली होती. दोघांना नेमकं का टार्गेट केलं जाते असं तुमचं काय मत आहे तुमचं याबद्दल? नाही, मागच्या 8-9 महिन्यापूर्वी ज्या काही घडामोडी झाल्या त्यामध्ये माझा सहकारी निलेशजी लंके आणि मी किंवा आम्ही अनेक सहकाऱ्यांनी दादांसोबत राहायचं ही ठाम भूमिका घेतली. शेवटी सत्तेशिवाय पर्याय नाही किंवा सत्तेत असल्यानंतरनं मतदारसंघातली कामं होणं आणि कामांना प्राधान्य देणं हे देखील आपल्याला प्रत्यक्षात अनुभवायला मिळतं आणि आपण पाहताय देखील. म्हणून आम्ही दादांसोबत राहिल्यानंतरनं ज्या भूमिकेतनं आम्ही दादांसोबत गेलो, आम्ही जे काय होईल राजकारणात ते आम्ही स्वीकारलं. परंतु मागील 2-3 महिन्यापासून माझा सहकारी विधिमंडळातील निलेशजी लंके यांच्या मागे अनेक जण लागलेत की आपण दक्षिण नगरच्या लोकसभेसाठी उभं राहावं. परंतु मुळामध्ये महायुतीची दक्षिण नगरची जागा ही सिटिंग आमदारी भारतीय जनता पक्षाची असल्यामुळं ती जागा त्यांनाच मिळेल हे जवळपास निश्चित आहे. आणि जर ती जागा भारतीय जनता पक्षाच्या वाटेला जाणार असेल आणि तिथं महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून दुसरा पर्याय कोणी दिसत नाही, ज्यांना पर्याय म्हणून उभं केलं होतं किंवा ज्यांना महाविकास आघाडी आग्रह धरून आहे की आपण उभं राहावं, असे रोहितदादा पवार हे देखील स्वतः त्या ठिकाणी उभं राहायला इच्छुक होत नाही आहेत. आणि म्हणून माझ्या सहकार्याला आग्रह करून त्या ठिकाणी उभं करण्याचं काम काही महाविकास आघाडीतले मंडळी करतायत. माझा विश्वास आहे की ज्या निलेश लंकेंनी सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती म्हणून मतदारसंघातल्या जनतेनं त्यांना भरभरून प्रेम केलेले आणि त्याच जनतेचा विश्वासावरती आज जी काही विकास कामं दादांच्या माध्यमातून सुरू आहेत त्यामध्ये निलेशजी लंके कुठेही जाणार नाहीत. आणि महाविकास आघाडीतल्या काही मंडळींच्या काही म्हणजे कोण आहेत ते? तुम्ही नाव घ्यायला थोडं घाबरताय का थेट? मी सांगितलं की त्यामध्ये काही मंडळींच्या अफवांना ते बळी पडणार नाही. दक्षिण नगरची जागा ही महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळाल्यानंतरनं महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रोहितदादा पवार यांना महाविकास रोहित पवार त्यांना थोडंसं आश्वासन देतात का काही? महाविकास आघाडीतले उमेदवार म्हणून त्यांना त्या ठिकाणी उभं राहा असं महाविकास आघाडीतले नेते आग्रही आहेत. परंतु त्या ठिकाणी त्यांनी सर्व परिस्थिती पाहिल्यावरती ते स्वतः इच्छुक होत नाहीयेत. आणि म्हणून निलेश लंकेंचा बळी द्यायचा असं देखील काहींनी टार्गेट करून त्या ठिकाणी त्यांना प्रयत्न करतायत, त्यांना खेचण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना आम्ही सगळे बरोबर आहोत, आपण काळजी करू नका अशा पद्धतीने सांगून देखील त्यांची विधानसभा सोडून लोकसभेला जायची तयारी नसताना मग कुटुंबातला कोणीतरी व्यक्ती द्या, त्यांच्या मागे आम्ही उभं राहू अशा पद्धतीने देखील सातत्याने सांगायचं काम सुरू आहे. परंतु तुम्हाला का टार्गेट केलं जाते? टार्गेट असं नाहीये. शेवटी आदरणीय साहेबांना ज्या पद्धतीनं काही चुकीची माहिती इथल्या स्थानिक मंडळींनी दिली त्यातून साहेबांच्या मनात काहीतरी वेगळे गैरसमज पसरवण्याचं काम केलं. परंतु मी सांगितलं की साहेब कालही श्रद्धास्थान होते, आजही आहेत आणि उद्या देखील असतील. परंतु साहेबांना जे कोणी सांगतायत राजकारण आहे, राजकारणामध्ये सगळं चांगलं आलबेल असतं असं कधीच नाहीये. भेटणार आहात तुम्ही त्यांना? तुम्ही म्हणाले होते की भेटणार आहे. कधी भेटणार आहात तुम्ही? मी साहेबांना भेटेल, नक्कीच भेटणार. शेवटी मला एक वडिलकीच्या नात्यानं त्यांनी देखील आजपर्यंत मला जे काही माझ्या 4 वर्षा राजकीय कारकिर्दीमध्ये मार्गदर्शन केले, त्यामुळे मला भेटणं किंवा त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांचं मार्गदर्शन घेणं यात कधीच कमीपणा वाटणार नाही. परंतु आरोप सिद्ध करायला तुम्ही सांगणार होते त्यांना, त्याचं काय झालं? ते सिद्ध करतील असं तुम्हाला वाटतंय? साहेबांनी त्याच्यामध्ये क्लिअरिफिकेशन दिलं. साहेबांच्या पेजवरनं कोणी माहिती दिली किंवा कोण सुनील शेळकेनं दमबाजी करतोय हे साहेबांनी त्या व्यक्तीचं किंवा त्या नेत्याचं देखील नाव सांगितलं. त्यामुळे तो विषय माझ्या दृष्टीने आता संपलेला आहे. परंतु साहेबांची मी इतर काही मला मार्गदर्शन लागलं तर मी नक्कीच भेट घेईल. तुमचा वेळोवेळी मावळ लोकसभेवरती दावा आहे. आजही तो दावा तुमचा कायम आहे. पुढं काय नेमकं होईल? कारण येत्या 2-3 दिवसात उमेदवारी फायनल होणार आहे. श्रीरंग बारणेंचं नाव अग्रस्थानी आहे. मावळ
लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी याकरता मी मागील 4 महिन्यापासून आग्रही आहे आणि त्यामागचे जे काही कॅल्क्युलेशन्स विजयी उमेदवार होण्याकरता लागतात ते देखील मी महायुतीतल्या नेत्यांपर्यंत दिलेले आहेत आणि मला विश्वास आहे, आजही मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये मावळ लोकसभेची जागाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल. परंतु शेवटी महायुतीचा जो निर्णय होईल तो निर्णय स्वीकारून एक कार्यकर्ता म्हणून नक्कीच जो उमेदवार असेल त्याचं मी काम करणार. तर निलेश लंकेंचा या ठिकाणी महाविकास आघाडीकडून बळी घेतला जातोय आणि दुसरीकडं सुनील शेळके हे आजही म्हणतायत की ते शरद पवारांची भेट घेणार आहेत, परंतु जो प्रकरण झालं, जो प्रकार घडला त्यावरती आता त्यांना पडदा टाकायचा आहे. मात्र मार्गदर्शन घेण्यासाठी ते शरद पवारांना भेटणार आहेत. नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.